शुभ श्रावणी मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे, की श्रावणीला लक्षात आलंय, की शुभूची आई डोक्यावरती पडलीये. शुभूच्या आईने तिच्या मुलीचं सानिकाचं लग्न विक्रम घाडगे पाटील सोबत ठरवलंय आणि या सगळ्यामध्ये कोणाचंच ते ऐकायला तयार नसते. सानिकाची पण स्वतःची इच्छा नाहीये लग्न करण्याची. पण तरीही शुभूच्या आईने ठरवलंय, आपल्या मुलीचं या विक्रम घाडगे पाटील सोबत लग्न लावून द्यायचं आणि हे सगळं आपल्या श्रावणीला बिलकुल बघवत नसतं. श्रावणीला हे सगळं बघून खूप जास्त राग आलेला असतो आणि त्यावेळेस श्रावणी या गोष्टीसाठी विरोधात जाते शुभूच्या आईच्या आणि ती शुभूच्या आईला खूप बोलण्याचा प्रयत्न करते, समजवण्याचा प्रयत्न करते. हे बघा, मी या घराची सून आहे आणि मी म्हणते, की मला हे लग्न मान्य नाहीये. सानिकाला पण हे लग्न मान्य नाहीये आणि तुम्ही तिच्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही. तिला हे लग्न करायचं नाहीये. आणि त्यावेळेस शुभची आई श्रावणीला गप्प करते. ती म्हणते, "नटमोगरे, तू तर बोलूच नको." मित्रांनो, खरं सांगू का, त्या श्रावणीच्या सासूचं म्हणजे शुभच्या आईचं आवाज जरी ऐकला ना, तर माझं असं डोकं हलतं. म्हणजे कसला इरिटेटिंग आवाज आहे राव. म्हणजे आधी इरिटेटिंग वाटत नव्हता, पण आता ती नेहमी किंचाळत असते, नेहमी ओरडत असते, असं कसं तरीच वाटतं. पण दुसरीकडे शुभच्या बाबांच्या लक्षात येतं, की ठीक आहे, ती आपल्या घरातली सून आहे. तिचा अधिकार नाही आहे बोलण्याचा. पण मी सानिकाचा बाप आहे आणि माझा अधिकार तर आहे बोलण्याचा, की मला हे लग्न मान्य नाहीये. अरे तू काय, तुझी अक्कल विकून टाकली आहे का? असं शुभचे बाबा म्हणतात. ते म्हणतात, की त्या सानिकाचं लग्न तू अशा माणसासोबत लावतीये, जो माणूस तिच्या बापाच्या वयाचा आहे. आणि खरोखर तसंच आहे. तो विक्रम खाडगे पाटील म्हातारा, त्या म्हाताऱ्याचं लग्न या सानिकासोबत लावायला चालले ते. आणि हे खूप चुकीचं आहे. आणि त्यावेळेस शुभची आई म्हणते, "अरे सानिका, तुला काय पाहिजे काय नेमकं नवऱ्याकडून? लाखो रुपये कमवतो हा महिन्याला. मोठा माणूस आहे, चांगला श्रीमंत माणूस आहे. तुला काय पाहिजे अजून? महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो स्वीकारायला तयार झालाय तुझ्या बाळाला. तुझ्या पोटात जे बाळ आहे त्याला तो स्वीकारायला तयार झालाय. यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाहीये. तू याच्यासोबतच लग्न करायचं." आणि हे सगळ्या ऐकल्यावरून सगळ्या लोकांना मोठा धक्का बसलेला असतो. आता त्यावेळेस विक्रम खाडगे पाटील काय करतो माहिती आहे? तो ना मुद्दाम सगळ्या लोकांना घराबाहेर पाठवतो. तो सगळ्या लोकांना असं एकत्र करतो आणि घराबाहेर पाठवतो. आणि घराबाहेर मुद्दाम पाठवतो आणि श्रावणी तिकडे असते, सानिका तिकडे असते. तेव्हा विक्रम घाडगे पाटील सानिकाच्या जवळ जातो. असं तिच्या अवतीभोवती गोल फिरतो आणि तिला वरून खालून सगळीकडून बघतो आणि म्हणतो, "अरे मस्तच आहे तू आणि माझा आता तुझ्यावर हक्क आहे. कारण मी तुझा होणारा नवरा आहे. मग 200% माझा तुझ्यावर हक्क आहे." असं तो बोलायला लागतो. आता सानिकाला खूप राग येतो त्याच्यावरती. पण ती त्या विक्रम घाडगे पाटीलला काही लाज वगैरे नाहीये. तो असा हात लावायला जातो सानिकाला. त्यावेळेस श्रावणीमध्ये येते आणि खूप पेटून उठते त्या विक्रम घाडगे पाटीलवर. त्याला म्हणते, की लांब राहायचं सानिकापासून. आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळालं, की श्रावणीने मनातल्या मनात विचार केलेला असतो, ठरवलेलं असतं. आता काही झालं तरी मी सानिकाची या सगळ्यातून मदत करू शकणार नाहीये. सानिकाची इच्छा नाहीये तिला हे लग्न करायची. तिला इंद्रनीलसोबतच लग्न करायचंय. पण आणि नाही केलं त्याच्यासोबत तर दुसऱ्या कोणासोबत नाही करायचंय तिला लग्न. पण या सगळ्यामध्ये सानिकाला घरात लढता येणार नाहीये आणि ही लढाई लढण्यामध्ये आता श्रावणी सानिकाची मदत करणार आहे. मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये जसं सांगितलं होतं ना, की श्रावणी काय करणार, हळू त्या सानिकाला तिच्या बाजूने करून घेणार आहे. म्हणजे श्रावणीचा चांगला स्वभाव आहे. पण हळू सानिकाची आणि श्रावणीची मैत्री होईल. मालिकेत पुढे आपल्याला हळू हे पण बघायला मिळेल, की शुभची दुसरी बहीण शोभा, त्या शोभाची देखील श्रावणीसोबत मैत्री होईल. कारण तुम्हाला माहिती आहे, त्या शोभाचा नवरा बाहेर काळे धंदे करतोय श्रावणीच्या नावाने. त्यावरून त्याचे एका दुसऱ्या बाईसोबत अफेअर चालू आहे. हे सगळं सत्य जेव्हा श्रावणी समोर आणेल, तेव्हा नक्कीच श्रावणी आणि शोभा परत एकत्र येतील. हे दोघे छान, या दोघांचं नातं छान होईल. आणि अशा पद्धतीने हळूहळू सगळे लोक श्रावणीसोबत एकत्र येतील आणि सगळी फॅमिली एकत्र आल्यानंतर शुभूची आई देखील एकत्र येईल. पण ते सगळं होण्यामधला हा जो प्रवास आहे तो खूप मोठा प्रवास आहे आणि श्रावणी हाच प्रवास लढणार आहे. आता सध्या तरी आपल्याला बघायला मिळते, की बिचारी श्रावणीला फक्त त्रास सहन करावा लागतोय. तिला फक्त गोष्टी सध्या सहन कराव्या लागणार आहेत. तर आत्ता मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते, की तो विक्रम घाडगे पाटील आलाय. आता या सिच्युएशनचा शुभूची आई फायदा उचलते. कारण तिला फक्त सिच्युएशन पाहिजे असते, की मी श्रावणीला त्रास देऊ शकते. आता विक्रम घाडगे पाटील म्हणतो, "शिक्षण मंत्र्याची पोरगी ही तुमची सून आहे." आणि मग तो म्हणतो, आठवलं मला. कशा प्रकारे तुमच्या मुलाने ते बंदूक धरून हिच्यासोबत लग्न केलं ना, मीडियामध्ये पाहिलंय मी. आता मी तर यांचं ऑपोजिशन आहे.
पण आता हीच ह्यांच्याच फॅमिलीसोबत आमची सोयरीक जोडली आहे. आणि असं म्हणून तर विक्रम घाडगे पाटील हसायला लागतो. शुभूची आई आता श्रावणीला चहा बनवायला सांगते. श्रावणी म्हणते, "मी नाही याच्यासाठी चहा बनवणार." पण त्यावेळेस मग लगेच शुभूची आई सुरू होते, "अय नटमोगरे, लवकर जाऊन चहा बनवायचा. या घराची सून आहे तू आणि हा आपल्या घराचा होणारा जावई आहे." आणि मग श्रावणीला ऐकावं लागतं आईचं. ती रागारागात जाऊन चहा बनवते. त्यानंतर ती चहा बनवल्यानंतर तो चहाचा कप विक्रम घाडगे पाटीलला देते. आता तो माणूस असा नीच आहे ना, असल्या खालच्या लेव्हलचा माणूस आहे तो. तो श्रावणीच्या हातातला चहाचा कप हातात घेतो आणि तिच्या हाताला असा हात लावायला जातो आणि त्यानंतर मग श्रावणी तिचा हात सोडवते. आता त्याच्या हातात तो कप आलाय ना, तो कप मुद्दाम सांडतो त्याच्या पायावरती आणि मग असं नाटक करतो, "बघा, बघा चहा सांडला श्रावणीमुळे, माझा पाय भाजला." आता मग शुभची आई फडका आणायला सांगते श्रावणीला. श्रावणी ते फडकं देत असते विक्रम गाडगे पाटीलला, की "तुझं तू पुसून घे." पण नाही, शुभची आई म्हणते, "तू पुसायचं. तू घराची सून आहेस. तुझं हे काम आहे. त्या आपल्या घराचा होणारा जावई त्याचे पाय पुसायचे." आणि श्रावणीला आता ते पाय पुसायला लावले जातात. अशा पद्धतीने विक्रम घाडगे पाटील एकदम एन्जॉय करतो, की आपण श्रावणीची चांगलीच वाट लावली आहे आणि आता श्रावणी हे सगळं सहन करते. पण श्रावणीने मनातल्या मनात असा निर्णय घेऊन ठेवलेला आहे, की काही झालं तरी या विक्रम घाडगे पाटीलची वाट लावून टाकायची. दुसरीकडे मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं, की विश्वंभर जो आहे त्याचं कामात लक्ष लागत नसतं. कारण श्रावणी त्याच्या आयुष्यातून गेली, त्याला याचा एवढा मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यावेळेस त्याचा जो भाऊ आहे पृथ्वी, जो विश्वंभरचा भाऊ आहे आणि श्रावणीचा काका आहे, तो काका तिकडे येतो, तो पृथ्वी तिकडे येतो. पृथ्वी आणि विश्वंभरला सांगतो, "अरे दादा, तुझं काय चाललंय? आजकाल तुझं कामात लक्ष नाहीये. काल आपली एक डील पूर्ण होणार होती. त्यासाठी तुला मी फाईल दिली होती, त्यावर सह्या करायचे होते. तू शेवटच्या 2 पेपर्सवर सह्याच केल्या नाहीत. असं कसं झालं तुझं? मागच्या 25 वर्षात तुझ्याकडून एवढ्या चुका झाल्या नाही, जेवढे तू चुका आत्ता करायला लागलाय." आता विश्वंभरच्या ते लक्षात येतं आणि मग त्यावेळेस काकू म्हणजेच जी श्रावणीची काकू आहे म्हणजे पृथ्वीची बायको ती तिकडे येते आणि काकू येऊन बोलते, "मला माहिती आहे काय होतंय." आणि विश्वंभर बोलतो, "आता त्या श्रावणीचं नाव घेऊ नकोस. आता काही गरज नाहीये." मग त्यानंतर मोक्षा देखील तिकडे येते. मोक्षा म्हणते, "अरे मामा, तू पास कर ना, आता किती राग धरणार आहे श्रावणीवरती?" श्रावणी गेली या घरातून, ती बिचारी तिकडे त्रास सहन करते या गोष्टीचा, तुला पण त्रास होतोय. मग कर ना मान्य. पण नाही, विश्वंभर म्हणतो, "मला त्या मुलीचं नाव या घरात परत ऐकायचं नाहीये." आणि असं म्हणून रागारागात विश्वंभर तिकडून निघून जातो. तो पृथ्वीला सांगतो, की "मी या फाईलवर सह्या करतो. मी बघतो या डीलचं काय करायचं ते." आणि असं म्हणून विश्वंभर तिकडून निघून जातो. म्हणजे विश्वंभरचं कुठेच लक्ष लागत नाहीये. तर मालिकेत आपल्याला पुढे कदाचित तसं बघायला मिळू शकतं. विश्वंभर फायनली हार मानेल, तो तयार होईल, पण शुभूच्या घरचेच तयार होणार नाहीत. कारण शुभूच्या घरच्यांची एकच इच्छा आहे, की श्रावणीला या घरातून हाकलून लावायचं काही करून. तिला एवढा त्रास द्यायचा, की ती स्वतः हे घर सोडून जाईल. अलकनंदाचा पण हाच प्लॅन आहे. विक्रम घाडगे पाटीलचा पण हाच प्लॅन आहे. स्वीटी आणि त्या रुद्रप्रतापचा पण हाच प्लॅन आहे. या सगळ्यांनी मिळून एवढाच प्लॅन केलाय, की त्या श्रावणीला घराबाहेर हाकलून लावायचं. कारण तिला जर घराबाहेर हाकललं, तर त्यांना शुभ आणि श्रावणीला वेगळं करता येईल. शुभच्या नावावर एक कायदेशीररित्या प्रॉपर्टी झाली आहे. ती प्रॉपर्टी त्याच्या नावावर नाही राहणार जर दोघांमध्ये डिव्होर्स झाला तर. कारण विश्वंभरच्या प्रॉपर्टीच्या कागदांमध्ये असं काहीतरी असतं, की त्याला मुलगा नाहीये. त्यामुळे त्याला जी काही प्रॉपर्टी आहे ती त्याच्या मुलीच्या नावावर आणि जावयाच्या नावावर होणार आहे. असं काही ते पेपर्समध्ये लिहिलेलं असतं. आता शुभला तर अजूनही माहिती नाहीये, की त्याच्या अंगावर करोडोंची प्रॉपर्टी आहे त्याच्या नावावर आणि तो याचा फायदा करून घेऊ शकतो. पण सध्या तर तो तसं काही करत नाहीये. पण पाहूया, की मालिकेत नेमकं असं काय-काय घडतंय ते. श्रावणी कशा पद्धतीने सगळ्या लोकांचा विश्वास जिंकते आणि कशा पद्धतीने या सगळ्यामधून त्या अलकनंदाचा पर्दाफाश होतोय आणि रुद्रप्रतापचा पर्दाफाश होतोय. हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओ खाली आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मालिकांचे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता मी तुमचा लाडका मन्या भाऊ तुमच्यासाठी रेग्युलर अशा मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो. त्यासाठीच मी सबस्क्राईब करायला सांगतो म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतं जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडते ते.